बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला ऐतिहासिक विजय मिळालेला आहे, तर महाआघाडीला दारुण पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलंय. बिहारच्या याच निकालाबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे. बिहारमध्ये सरकारने वाटलेल्या 10,000 रुपयांना पवारांनी आक्षेप घेतलाय, तर निवडणूक आयोगाने याचा विचार करायला हवा असंही शरद पवारांनी म्हटलंय आणि त्यावरून राज्यात राजकारण सुरू झालंय. बघूयात सविस्तर. महाराष्ट्रात लाडकी बहीण तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले ये इलेक्शन कमीशन की जीत है, बीजेपी का जीत नहीं है. निवडणूक आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधींचं काय चुकतं याचा विचार करा. जो जीता वही सिकंदर. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळालाय. आतापर्यंतच्या सर्वाधिक मोठा विजय हा भाजप आणि जेडीयू आणि मित्रपक्षांच्या पदरात बिहारच्या जनतेनं टाकलाय. या विजयामध्ये बिहारच्या नितीश सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या महिला रोजगार योजनेचा मोठा वाटा असल्याची चर्चा देशाच्या राजकारणात सुरू आहे. या योजनेअंतर्गत नितीश कुमार सरकारनं तब्बल 25 लाख महिलांच्या खात्यावर एकरकमी प्रत्येकी 10,000 रुपये जमा केले होते आणि हीच योजना टर्निंग पॉइंट ठरल्याचं बोललं जात आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शी झाल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवारांनी दिली आहे. सरकारनं दिलेल्या 10,000 रुपयांचा फायदा झाला, मात्र सरकारनं असं अधिकृतपणे पैसे वाटणं चिंताजनक आहे. याचा निवडणूक आयोगानं विचार करायला हवा असं शरद पवारांनी म्हटलंय. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं, पराभव मान्य करावा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. महाराष्ट्रात लाडकी बहीण तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. जो जीता वही सिकंदर. हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती. त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं. बिहारमधील विजय हा भाजपचा विजय नसून निवडणूक आयोगाचा विजय असल्याचं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर निवडणूक आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधींचं काय चुकतंय याचा विचार करा असं म्हणत भाजपनं चेन्नीथला यांच्यावर पलटवार केलाय. चुनाव में हार और जीत होते हैं, लेकिन आज भारत में क्या हो रहा है, महाराष्ट्र और हरियाणा में जो हुआ है उसी समान बिहार में भी हुआ है. ये इलेक्शन कमीशन की जीत है, बीजेपी का जीत नहीं है. इलेक्शन कमीशन ने जिस तरीके से चुनाव की प्रणाली अपना रहे उसके वजह से बीजेपी जीत रहे हैं. लेकिन महाराष्ट्र और हरियाणा में जो हुआ है उसके बाद भी ये सुधारते नहीं है. इसके ऊपर हमको लड़ाई लड़ना है. चन्नीथलाजी, निवडणूक आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधींचं काय चुकतं याचा विचार करा. राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 95 निवडणुकीत तुमचा पराभव झाला. लवकरच राहुल गांधी यांची शतकवीर म्हणून घोषणा होणार आहे. 100 निवडणुका देखील राहुल गांधींच्या नेतृत्वात परास्त होतील. त्यामुळं काँग्रेसनं आधी आत्मचिंतन करावं की आपला पराभव का होतो. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही बिहारच्या निकालावरून भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय. निवडणूक आयोग जिंदाबाद सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल केलाय. बिहारचे निकाल धक्कादायक अजिबात नाहीत. याच पद्धतीनं निकाल लागावेत
यासाठी भारताचा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हातात हात घालून काम करताना दिसत होते. देशाची अवस्था गंभीर आणि चिंताजनक आहे. जणू महाभारतावर कौरवांचं अमर्याद राज्य सुरू झालं आहे आणि त्यास अंत नाही. बिहारच्या विजयाचा जल्लोष, ढोल नगारे दिल्लीच्या रस्त्यावर वाजवले जातील. तो विजय जल्लोष नसून भारतीय लोकशाहीची अंतिम यात्रा सुरू झाल्याचा इशारा आहे. अर्थात मुद्द्यांना जिवंत करण्याची ताकद भारतीय लोकशाहीत आणि संविधानात आहे. जनता पुन्हा उठेल, संघर्ष करेल. लोकशाहीचे हत्यारे अमर नाहीत. बिहारच्या निकालांनी धक्का बसावा असं काही नाही. सामनामधून बिहार निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर भाजपनंही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 2010ला बिहार विधानसभेची निवडणूक कशी झाली होती ते आठवा. केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळेला एनडीएला 206 जागा मिळाल्या होत्या आणि विरोधक फक्त 33 जागांवर गुंडाळले गेलेले होते. संजय राऊत, तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला द्रोही वाटला नाही, तेव्हा केंद्र सरकार दोषी वाटलं नाही आणि आता लोकांनी जंगल राजला लाकारून मंगल राजला निवडून दिल्यानंतर तुमच्या पोटात दुखतंय, तुमच्या कांठळ्या बसल्यात. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालापासून विरोधकांनी निवडणूक आयोगाला आणि भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. बिहारमध्येही एनडीएला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. तर शरद पवारांनीही निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटपाच्या सुरू होणाऱ्या योजनांवरून चिंता व्यक्त केली आहे. आता अशा योजनांबाबत निवडणूक आयोग काही कठोर भूमिका घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.